मी मंजुषा रवी भास्करवार, करिअर काउन्सिलर अँड कॉर्पोरेट ट्रेनर, ऑल्सो मॅरेज काउन्सिलर. आणि हे माझं मिशन आणि कन्सर्न आहे. मी एक स्वतंत्र लाईफ जगणारी. लग्न झाल्यावर वाटलं यार हे कॉर्पोरेट लाईफ आणि ह्या प्रेशरमध्ये मी कुठेतरी हरवते, माझं मी पूर्ण एनर्जी नाही वापरू शकत आहे. आणि त्याच्यानंतर अचानक म्हणजे अँगर इश्यूज, त्याच्यानंतर खूप असं व्हायलन्स घरामध्ये, तोडफोड, तर हे मला कुठेतरी त्रास द्यायला लागलं. आणि आय वॉज रिअली 10 years आय वॉज इन डिप्रेशन. आणि दॅट टाइम आय कॅनॉट ब्लेम एनीवन, नॉट माय हजबंड, नॉट चिल्ड्रेन, बट ती सिच्युएशन आम्हाला समजतच नव्हती ही आमच्या लाईफमध्ये का येत आहे. माझ्या फॅमिलीला, माझ्या मुलींना मी ते लाईफ नाही देऊ शकली. आजही मला खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं. कारण मी का नाही एम्पॉवर होती, का मी पॉवर नाही घेतलं माझ्या हातात, तर काय चुका केल्या मला माहिती आहे. त्या चुका प्लीज बाकीच्यांनी नाही करावं. आपल्या मुलांना खूप चांगलं जीवन द्यायचं आहे, बरोबर. तर ती रिस्पॉन्सिबिलिटी मी आज घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग ज्यात मी सगळ्या थेरपीज आधी स्वतः प्रोसेस केल्या, आणि त्याच्यानंतर त्या पॉवरनी, त्या कन्सर्ननी मी मार्केटमध्ये आलेली आहे. सोसायटीमध्ये, आय कॅन से नॉट मार्केट, सोसायटीमध्ये माझा एक कन्सर्न घेऊन आली आहे. इथून मला इच्छा आहे की मी लोकांना मदत करावी. फॅमिली हार्मनी. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. इतक्या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला काहीतरी शांतता किंवा कुठेतरी स्ट्रेस बस्टर हवा असतो, जेणेकरून तुम्ही शांतता अनुभवाल ह्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये. जिथे स्वयंपाक करणं, घराची, फॅमिलीची सगळी काळजी घेणं, त्याच्याचबरोबर आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहणं, सिद्ध करणं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या झालेल्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या मनाची जी काही घालमेल होते ना, ती आपल्यालाच माहिती असते. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला मदत करण्यासाठी सायकोलॉजिकल एक्सपर्ट्स आपल्या आजूबाजूलाच असतात, पण खूप वेळा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण आम्ही तुम्हाला त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. अशाच एक सायकोलॉजिकल एक्सपर्ट आज आपल्याबरोबर आहेत, मंजुषा भास्करवार. खूप छान वाटतं मॅम तुम्हाला इथे बघून. आणि एक वर्षभराची कारकीर्द झाली आपली बरोबर दोघींची, त्याच्यामुळे खूपच मजा वाटतेय. तरीही आमच्या ऑडियन्सला तुमची ओळख करून द्या. सो मी मंजुषा रवी भास्करवार, करिअर काउन्सिलर अँड कॉर्पोरेट ट्रेनर, ऑल्सो मॅरेज काउन्सिलर. जे मी आधी हाईड करायची, आता ओपनली सांगते. कारण पुणे वुमेन्स क्लबनी मला सोबत द्यायचं आश्वासन दिलं आणि आपण करू. आणि हे माझं मिशन आणि कन्सर्न आहे. व्हॉट एव्हर करिअरमध्ये मी जे प्रॉब्लेम्स बघितले, दॅट इज बिकॉज ऑफ ट्रायल अँड एरर मेथड ऑफ पेरेंटिंग. बरोबर. आणि त्या काळात त्यांना अवेअरनेस नसल्यामुळे त्यांचे क्लॅशेस आणि त्यांचे साऊंड्स, जे नॉईज, इम्पॅक्ट्स ऑन चिल्ड्रेन. सेकंड, दॅट इज करिअर काउन्सिलिंग चांगलं स्ट्रॉंग व्हायला आणि त्यांचा अभ्यास इंटरेस्टिंग आणि करिअर इंटरेस्टिंग डिझायनिंगसाठी आय एम कॉर्पोरेट ट्रेनर, सो दॅट आय कॅन अंडरस्टँड इनसाइड ऑफ द कॉर्पोरेट्स and I can give them right guidance regarding their EQ, IQ, AQ, SQ and lots of Q. Yes. So this is me. Definitely. And marriage counseling, because whatever I have learned, I have gone through, तर त्या माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सनी पण लक्षात आलं की I was just living life. I was not enjoying. Yes. And somewhere I was defending myself. I was doubting myself कि मी कोण आहे, and I was lost. Most of ladies are lost. Yes. आणि जेव्हा मी हे सगळ्या प्रोसेस स्वतःवर केल्या, स्वतः शिकली, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, आर्ट ऑफ लिव्हिंग, रेकी, फोरम, दॅट इज लँडमार्क फोरम, ॲडव्हान्स SELP, पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी, आणि अजून टॅरो कार्ड्स, ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्याने मी समजू शकते. आय एम अ आर्टिस्ट, डान्स, ड्रामा, म्युझिक. मी तर असं वाटलं की हेच करिअर मी बनवणार.
बाय डिग्री जे आहे ते Yes. लॉयर आहे. हो. 5 वर्ष मी काय केलं कॉलेजमध्ये, Yes. तर मी सोशल वर्क केलं. येस. आणि त्याच्यानंतर ह्या डान्स ड्रामा म्युझिक पॅशन आणि एक ऑफिसरची वाईफ, आय कांट. पण मिस्टरांना ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होण्यापेक्षा मी याच्यातून काय करू शकते. सो व्हॉट आय लर्न दॅट इज वेअर देअर इज अ चॅलेंज देअर इज अपॉर्च्युनिटी. बरोबर. मी आज डान्स क्लासेस कोरिओग्राफर राहिली असती, हे तुमचं आहे सेंटर मला बरोबर. खूप अट्रॅक्ट करताय. Yes. पण ह्या सेंटरमध्ये जेव्हा मी माझी अप्लाइड थिएटर वापरते, माझ्या टेक्निक्स वापरते, दॅट इज इम्प्रोव्हायझेशन थिएटर फॉर काउन्सिलिंग, येस. करिअर काउन्सिलिंग, कॉर्पोरेट ट्रेनिंग, तेव्हा मॅरेज काउन्सिलिंग ऑल्सो, आय गेट रिझल्ट्स. सो दिस इज द थिंग that I am doing and I am willing to do. येस मॅम, येस मॅम. मी वर्ष झाले आता तुम्हाला ओळखते आणि इतक्या म्हणजे जी प्रगती तुमची आहे एका वर्षभरामध्ये आणि जितक्या तुम्ही डेडिकेटेड आहात स्वतः शिकण्यासाठी आणि लोकांना मदत करण्यासाठी, इतकं डेडिकेटेड व्यक्ती खूप कमी पाहायला मिळतात. आणि ज्या पद्धतीने ज्या पॅशनली तुम्ही हे सगळं करता विथ एन्जॉयमेंट, ते खरंच खूप वाखाणण्यासारखं असतं. त्याच्यामुळे तुमच्यासारखे व्यक्ती आम्हाला अजून भेटावेत असं मला खूप वाटतं. बॅक टू द पॉइंट, एक तुमचा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स आपण लास्ट टाइम एक शेअर केला होता, ज्याच्या थ्रू आमचा ऑडियन्स तुमच्याबरोबर खूप छान कनेक्ट झाला होता. एक थोडक्यात आम्हाला तो इन्सिडेंट सांगाल? रिगार्डिंग एक्झॅक्टली व्हॉट एक्सपिरियन्स, माझ्या लाईफमध्ये इतके एक्सपिरियन्सेस आहे की ज्याने मला खूप काही शिकवलं. असा कोणता तरी एक्सपिरियन्स ज्याच्यामध्ये तुम्ही बाहेर ॲज अ फिनिक्स बाहेर आलात आणि तिथून एक प्रेरणादायी गोष्ट घडली? सो ॲक्च्युली असे एक्सपिरियन्सेस खूप जास्त माझ्याकडे आले आहेत, कारण की मी एक स्वतंत्र लाईफ जगणारी, लहान असतानापासून माझ्या आईबाबांनी, भले त्यांच्या खिशात पैसे नव्हते, पण त्यांनी खूप सुंदर पॅरेंटिंग दिलं, खूप काही शिकवलं. लग्न झाल्यावर वाटलं यार हे कॉर्पोरेट लाईफ आणि ह्या प्रेशरमध्ये मी कुठेतरी हरवते, माझं मी पूर्ण एनर्जी नाही वापरू शकत आहे. आणि त्याच्यानंतर अचानक म्हणजे अँगर इश्यूज, त्याच्यानंतर खूप असं व्हायलन्स घरामध्ये, तोडफोड, तर हे मला कुठेतरी त्रास द्यायला लागलं. आणि आय वॉज रिअली 10 years आय वॉज इन डिप्रेशन, लो. माझं हिमोग्लोबिन 6-7. आणि दॅट टाइम आय कॅनॉट ब्लेम एनीवन, नॉट माय हजबंड, नॉट चिल्ड्रेन, बट ती सिच्युएशन आम्हाला समजतच नव्हती ही आमच्या लाईफमध्ये का येत आहे. होतं. तर मग तिथे मी शिकली की चाइल्डहुड नाही तर आफ्टर मॅरेज एव्हरीवन हॅज गॉन थ्रू और दे नीड टू गो थ्रू challenges somehow, but I have gone through extreme challenges. आणि त्याच्यावर मग मी अभ्यास सुरू केला की हे नाही पाहिजे मला लाईफमध्ये. सगळ्यात पहिले बरोबर. फर्स्ट थिंग आय डिसाइडेड की नो मीन्स नो, आय डोंट वॉन्ट दॅट. आय वॉन्ट मंजुषा विथ फ्री. मला उडान आवडते, मला मुक्त फिरायला आवडतं, मला कलर्स आवडतात, मला हसायला आवडतं. आय वॉज लॉस्ट फॉर 10 years. मी हसत नव्हती, मी डान्स करत नव्हती. आणि त्याच्यानंतर मग ज्यात मी सगळ्या थेरपीज आधी स्वतः प्रोसेस केल्या. येस येस येस. आणि लिटरली डिटॅचमेंट, ते कॉर्ड कटिंग, हे सगळं मी प्रोसेस केल्या माझ्यावर. आणि त्याच्यानंतर त्या पॉवरने, त्या कन्सर्ननी मी मार्केटमध्ये आलेली आहे. सोसायटीमध्ये, आय कॅन से नॉट मार्केट, सोसायटीमध्ये माझा एक कन्सर्न घेऊन आली आहे. इथून मला इच्छा आहे की मी लोकांना मदत करावी. फॅमिली हार्मनी, बरोबर. माझ्या फॅमिलीला, माझ्या मुलींना मी ते लाईफ नाही देऊ शकली. आजही मला खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं. कारण मी का नाही एम्पॉवर होती, का मी पॉवर नाही घेतलं माझ्या हातात. तर काय चुका केल्या मला माहिती आहे. त्या चुका प्लीज बाकीच्यांनी नाही कराव्या. आपल्या मुलांना खूप चांगलं जीवन द्यायचं आहे. बरोबर. तर ती रिस्पॉन्सिबिलिटी मी आज घेतलेली आहे. माझ्या मुलींचे लग्न, त्यांच्या लग्नानंतरचं लाईफसुद्धा मी पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्यांची हार्मनी मेंटेन करायचा जसा प्रयत्न करते, तसा सोसायटीमध्ये सुद्धा हार्मनीने प्रयत्न करते, हार्मनीसाठी प्रयत्न करते. बरोबर आहे, बरोबर आहे. अँड फॉर दॅट पर्पज पुणे वुमन्स क्लबनी एक मिशन सुरू केलं होतं आणि आपण त्याच्यावर रिअली मी इथून काम सुरू केलं. येस येस. आणि रिअली सगळे थेरपिस्ट मिळून, सगळे काउन्सिलर्स मिळून, बरोबर, जेवढे ज्यांनी चॅलेंजेस जीवनामध्ये फेस मिळवलेले आहे, गेन केले आहे, बरोबर. त्यांनी हे सगळं शिकून समाजासाठी उभं राहावं. येस.
हे घेऊन मी समोर निघाली आहे. हो हो. खूप वेळा आपण विचार करतो म्हणजे एखादी गोष्ट लागली आपल्याला तर कळते, रक्त येते बाबा इथं जखम झाली आहे, पण खूप वेळा मनाला लागलेल्या गोष्टी कळत नाहीत किंवा त्यांचं निदान होत नाही. त्या एखाद्या खूप 2-3 वर्षांपूर्वी किंवा 10-12 वर्षापूर्वी झालेली गोष्ट आपल्या सायकोलॉजीवर कशी काम करते आणि आपल्याला आत्ता किती त्रास देते हे सुद्धा लोकांच्या लक्षात नाही येत. आणि खूप वेळा असं होतं की जेव्हा एन्झायटी दिसायला लागते किंवा जेव्हा रस निघून जातो आयुष्यातला, एक सिंपल भाषेत आपण डिप्रेशनला असं म्हणू शकतो की तुमचा आयुष्यातला रस शरीरावर दिसायला लागते, तेव्हा लोक काही ना काहीतरी विचार करतात की नाही मला आता ही गोष्ट होतीये. पण एक ॲज अ मॉडर्न मेडिसिन सारखं जर आपण ह्याचा यूज केला किंवा फक्त काहीतरी एखादी गोष्ट फील होतीये आणि त्या फिलिंगला आपण जर ट्रीट करायचा प्रयत्न केला तर त्याच्यातनं ह्या खूप साऱ्या गोष्टी किंवा जे पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स होत आहेत ते खूप प्रमाणात आपण कमी करू शकतो. तुम्हाला काय वाटतं? अगदी बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये मूल मंत्र मी जो वापरते दॅट इज इमोशन्स. इमोशन्स आता म्हटलं ना, फिलिंग. येस. फिलिंग कशाने येतात? भाव आहे. हो हो. भाव कशामुळे येतात? माझ्या आजूबाजूला काय आहे, मला कोणीतरी काय बोललं, येस, मला छान बोललं, माझं तारीफ केली, छान वाटलं, रिस्पेक्ट केला, छान वाटलं, मी 10 कामं जास्त करून देईन. पण एखाद्याने म्हटलं तू बेकारच आहे, तू अशीच करते, मग कोणते भाव आले? खरंच मी बेकार आहे का? डाऊट. मला हा असा कसा म्हणू शकतो? मग थोडं डिबेट, इगो, असं वाटतं एक झापड मारावी है ना. हे सगळं आतमध्ये होत आहे. बोलू शकतो का? नाही. मॅनरिझम, बिहेवियर, बायकांनी असं नाही करायचं, मुलींनी असं नाही बोलायचं. अगं काय नवरा आहे, बोलतोच, राहू दे, मिट्टी पालो है ना, झाकली मोठ 1.25 लाखाची. इतक्या सुंदर आपल्याकडे नरेटिव्ह आहे ज्याच्यामुळे आपण सगळे इमोशन्स जे आहे ते दाबून ठेवतो. फिमेल्सच्या बाबतीत आणि अजून जास्त प्रकारात होतं. ऑलरेडी आपण खूप जास्त फील करतो आणि त्याच्यामध्ये पण ते प्रेस जास्त केलं जातं. नाही, आपल्याला सांगितलं जातं म्हणजे शांत राहा, तू शांत राहा. नवरा अगं तो प्रेशर घेऊन आलेला आहे ना, तो तिथून म्हणजे आता कामात असतो, तोच तर पैसे आणतो, मग तो घेऊन आलेला आहे, तो थोडस तू मार सहन केला तर काय फरक पडतोय है ना. तो काय करणार? त्याला केवढा बॉसनी रागवलं असेल की प्रेशर आहे. त्यालाच प्रेशर आहे, लेडीजला प्रेशर नसतं. आज मुली पण वर्किंग आहे, तर इथे नरेटिव्ह आपण दिलेले आहे. माणसांची पण इथे चूक नाही म्हणत मी, समाजाची चूक नाही. आपण त्या नरेटिव्ह मध्ये इतकं सेट झालेलं आहे, कम्फर्ट झोन मध्ये. या कम्फर्ट झोनला कोण तोडणार? जो तोडणार तो मग समाजात वाईट होणार. बरोबर. तो भाई बिल्ली के गले में घंटी कौन बांधेगा? तो आम्ही हे कम्फर्ट झोन तोडले आणि वी आर नाउ सामने है इमोशन रेग्युलेशन स्किल्स, इमोशनल इंटेलिजन्स. हे कॉर्पोरेट मध्ये सांगितलं जातं. बरोबर. सेम फंडा जो काही कॉर्पोरेट मध्ये ट्रेनिंग होतात, सेम कॉन्सेप्ट तुम्ही फॅमिलीमध्ये घ्या. फॅमिलीचे काउन्सिलिंग घ्या, फॅमिलीचे ट्रेनिंग्स घ्या, बेस लेवलला घ्या. इश्यूज छोटे असताना, छोटे इश्यूज अगदी व्हॉट्सअपवर आपल्याला वाटते की खूप सिली इश्यू आहे यार, हे तर आमच्याकडे असं रोजच होत असतं. नाही, डोंट ऍक्सेप्ट. बरोबर. तिथेच तो रिझॉल्व्ह करा, म्हणजे तो मोठा नाही होत. आणि तो मोठा नाही झाला तर नॅचरली जो माणूस रागात, अँगर मध्ये, ते त्याचे अँगर इश्यूज ते सगळे सॉल्व्ह होतील अँड ही विल बी हॅपी. तर ही कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे? बरोबर. माणसाला सांगायची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? तर ऍटलिस्ट लोकांनी समजून घ्यावं की सायकोलॉजिस्टकडे जाणं म्हणजे पागलाचा डॉक्टर नाहीये. बरोबर. इट्स लाईक सर्दी खासी. आणि ते इमोशन रेग्युलेट करण्यासाठी सुद्धा तिथे जाऊ. एक्झॅक्टली. तर इमोशन सप्रेशन चालू आहे. बरोबर. आणि सप्रेशनमुळे सगळे बॉडीवर इफेक्ट्स आहेत. पिंपल्स असो, तुमचे हे डार्क सर्कल्स असो, मेकअप जर तुम्ही जास्त हे करत असाल, देन हिमोग्लोबिन, तुमचे कॅन्सर सुद्धा मोस्टली निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह प्रोक्रॅस्टिनेशन ह्याच्याच मुळे आहेत. पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण आता काही काही गोष्टी, काही डॉक्टर्स, काही इव्हन कॅन्सर पेशंट्स जे त्याच्यातून बाहेर निघाले, त्यांनी मिशन सुरू केलेले आहे की पॉझिटिव्ह थिंकिंग काय आहे, अफर्मेशन्स काय आहे, हे सगळं बाहेर आणत आहे, जेणेकरून तुम्ही त्याच्यातून बाहेर निघू शकता. सगळ्यात पहिले मला निघायचंय सेकंड, आणि मी त्याच्यासाठी एफर्ट्स करणार हे थर्ड.
आणि करायलाच प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. डेडिकेटिंग युअर बेस्ट टाइम फॉर दॅट. बरोबर आहे. And that will be from emotion suppression to emotion regulation to emotional intelligence. खूप छान. मी जितकं बोलावं आपल्या ह्या विषयावर तितकं कमी पडतं आणि आपण नेहमीच बसल्यानंतर खूप वेगळे वेगळे विषय निघायला लागतात. पण तुम्ही कॉर्पोरेट ट्रेनिंग्स देता, तुम्ही करिअर काउन्सिलिंगही करता आणि आतापर्यंत मी खूप साऱ्या गोष्टी तुमच्या अशा पाहिल्या आहेत की इमोशनल मॅनेजमेंटपासून ते डिप्रेशन एन्झायटीवरती वर्क करणं, या सगळ्या गोष्टी पॉश ट्रेनिंग्स तुम्ही घेता. तो एक्सपिरियन्स कसा आहे? पॉशचं ॲक्च्युली इनडायरेक्टली मी आधी पण घेत होती, डोमेस्टिक व्हायलन्समध्ये पण. आणि इवन मी हे पण बघितलेले आहे की जसं ऑफिस एरियामध्ये इमोशनली जो माणूस हर्ट झालेला असतो घरी, तो एक खांदा शोधत असतो. बरोबर. मग ह्या मुली जशा यंग असतात त्या ऐकून घेतात आणि त्याच्यात ते स्लीप होऊन ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होतात किंवा हे सगळे मग कॉम्प्लिकेशन्स सुरू होतात. बरोबर. घरातच जर इमोशनल त्यांचा हे नाही झाला तर हे कॉर्पोरेटमध्ये वेगळा प्रकार सुरू होतो. ज्या मुली ऍक्सेप्ट नाही करत, ज्या मुलींना नाही करायचंय असं, तर त्यांना जेव्हा प्रेशर दिलं जातं, तर मी खूप ठिकाणी ऐकलंय की मॅम असं होते पण आम्ही नाही सांगू शकत कारण की आमच्यावर तूच तशी असेल, बोट उचललं जातं. बरोबर. समाजाचं प्रेशर खूपच. तर मग तू कसं वागायचं, तू तुझ्या बॉडी लँग्वेजनी कसं स्वतःला. मी आज इतक्या वर्षापासून काम करते, मला हिंमत. यंग मुलं सुद्धा इतकं विचित्र मेसेज टाकतात, पण मी त्याला लिसन करते की याला विकृती आहे, याला त्या ट्रीटमेंटची गरज आहे. बरोबर. आणि म्हणून मी हँडल करू शकते, पण सगळे नाही हँडल करू शकत. मग ते ब्लॉक करतात. नाही तर मग कसं, मग ऑफिसमध्ये फेस टू फेस बसणाऱ्याला कसं ब्लॉक करायचं, कसं हँडल करायचं, जॉब सुटली तर कसं करू. नाव पॉश हॅज गिवन दॅट प्लॅटफॉर्म की इनसाइड कंपनी हे दे कॅन सॉल्व्ह प्रॉब्लेम. बरोबर. तर खूप छान हे आलेलं आहे, पण कंपनीज त्याच्याकडे सिरियसली नाही घेत आहे. इवन काही कंपनीज काय म्हणतात, आमच्याकडे एकही लेडी नाहीये त्याच्यामुळे आम्हाला पॉशची गरजच नाहीये. तुमचे कस्टमर आहे ना. हो. आणि त्या फॅमिलीमध्ये त्या माणसाला जर कळलं की पॉश काय आहे, तो स्वतः सुद्धा चांगला बिहेव करेल बायकोशी. बरोबर. म्हणून हा पॉश आहे. पॉश. आणि आता मी आणते अजय, बिकॉज आय यूज अप्लाइड थिएटर टेक्निक्स. पॉश विथ फोरम थिएटर. फोरम थिएटर एक असं टेक्निक आहे जिथे तुम्ही नॉलेज किंवा ज्ञान नाही देत, तुम्ही जे पण बोलता त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन तुम्ही स्पेक्ट ऍक्टर, तुम्ही आपलं ती बाउंड्री तोडता आणि ऍक्शन मध्ये येता. आणि ऍक्शन मध्ये येऊन दाखवता की कसा तुम्ही चेंज करू शकता. अँड दॅट इज इम्पॉर्टंट. तर मला असं वाटतं की फोरम थिएटर आणि पॉश याच्यासाठी कॉर्पोरेटमध्ये स्पेशल एफर्ट्स त्यांनी घ्यायला पाहिजे. खूप इश्यूज त्याच्यातूनही सॉल्व्ह होऊ शकतात. मस्त मस्त. या सगळ्या विषयांवर सविस्तर आपण यांना एखादी काहीतरी सिरीज काढली पाहिजे असं मला वाटायला लागलंय. एक आपला ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्याच्याबद्दल मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. हो, मला तर ड्रीम आहे की मी ग्लोबल लेवलला जाईल. कारण ग्लोबल लेवलला जेव्हा मला कॉल्स येतात तिथून तिथे आपले इंडियन्स आहे, ज्या लेडीज आहे किंवा इवन जेंट्ससुद्धा, दे आर सफरिंग विथ सम आयसोलेशन, कल्चरल डिफरन्स किंवा खूप काही गोष्टी आहेत. तर तेव्हा मी ज्या सॉल्व्ह करते त्यांच्याशी इवन बोलली तरी त्यांना खूप बरं वाटतं. बरोबर. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मला आता इच्छा आहे की मी ग्लोबल जाऊन तिथे जाऊन एक सेशन घेईल. म्हणजे इवन आय हॅव डिझाईन इयर, सिटी, नंबर ऑफ पार्टिसिपंट्स इथे नाही सांगत आता, पण अजून एक आहे आता की दॅट इज ग्लोबल जाऊन तिथे पेरेंटिंग घ्यायची फोरम थिएटरनी इवन परत. आणि त्याच्यानंतर म्हणजे ग्लोबल लेवलचं एक जर मला मिळालं, आय गॉट द अपॉर्च्युनिटी. आय एम NRI हेड इन वाम, दॅट इज वर्ल्ड आर्य वैश्य महासभा. 40 कंट्रीजमध्ये आमची कम्युनिटी आहे. त्याचं हेड त्यांनी मला बनवलंय. आणि त्याच्यात आम्ही 2 स्टोरी टेलिंग सिरीज सुरू करतोय. एक सुरू केलेली ऑलरेडी, दॅट इज रिलेटेड टू मॅरेज स्टोरी टेलिंग. पहिली झाली दॅट इज शादी का लड्डू खाए या ना खाए. आणि आता अपकमिंग आहे दॅट इज फॉर एलिजिबल बॅचलर्स. जे प्रोजेक्ट मला पुणे वुमन्स क्लब आणि नीरा सोबत करायचं आहे, ज्याच्यात आपण रिअली ह्या यंग जनरेशनला हेल्प करू शकतो. आणि त्याची सिरीज आहे. दुसरं म्हणजे स्टार्टअपवर आम्ही काम करतोय, जिथे मेंटोरिंग मिळेल.
आपले वुमन जे आहे त्यांना काय आहे ना प्रॉपर डायरेक्शन नाही मिळालेलं, त्या पण ग्लोबल लेवलला जाऊ शकतात. हा पण एक मार्ग मी काढते जेणेकरून बल्ले बल्ले वाटेल सगळ्यांना. बरोबर बरोबर बरोबर. खूप 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 शुभेच्छा मॅम. आणखी एक वन प्रोजेक्ट करेक्ट. येस. एक असं थेरपी सेंटर ॲग्रो टुरिझम मध्ये मी आत्ताच बघून आली. येस. त्या थेरपी सेंटरमध्ये सगळे मल्टिपल आर्टिस्ट, आर्ट थेरपी, डान्स थेरपी, म्युझिक थेरपी, असे वेगवेगळे गेम्स Wow. ज्याच्यामध्ये भले तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तरी छोटे छोटे प्रॉब्लेम्स तुम्ही तिथे सॉल्व्ह करून येता आणि त्याच्यामुळे यू विल नॉट गो इन टू डिप्रेशन ऑर मेडिसिन. बरोबर. सर मेडिसिन मध्ये नसेल जायचं किंवा मेडिसिन चालू आहे त्या लोकांना असे सेंटर्स नाही आहे बरोबर. जिथे ते इमोशन रेग्युलेशन स्किल्स किंवा आर्ट थेरपीज घेतील नेचर सोबत. तर ते एक प्लॅटफॉर्म आपण सुरू करणार आहोत आणि त्याच्यात मला तुमची सगळ्यांची साथ पाहिजे. मस्त. आम्ही नेहमीच तुमच्या बरोबर आहोत मॅम. I know. इतका डेडिकेटेडली तुम्ही हे सगळं करताय ना, त्याच्यामुळे कधी कधी मला असं वाटायला लागतं की आपण मागे पडतोय या गोष्टीमध्ये. अजून आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो आणि करणारही आहोत. कारवा एक साथ चलता है. येस 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 येस. थँक्यू सो मच. आज तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या गोष्टी शेअर केल्या. काही गोष्टी आपण प्रकाश झोतात आणायचा मुद्दामून प्रयत्न करतोय जेणेकरून समाज प्रबोधन व्हावं आणि त्या गोष्टींबद्दल लोकांनी मनमिळाऊपणे बोलणं केलं पाहिजे. अजून ब्रेकिंग द टॅबू. येस येस. म्हणजे मी त्याच्यातून गेली आहे, मी आज वोकल आहे, मी बोलत आहे, या तुम्ही. येस येस येस. आणि बाहेर येण्यासाठी तुम्हाला त्याच्यातनं जायची गरज नाहीये. आमच्या अनुभवावरनं शिका आणि पुढे जा. येस येस येस. थँक्यू सो मच मॅम. खूप छान वाटलं. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. येस. थँक्यू. रॉकिंग नीरा.